मित्रांनो, रोडनं जाता जाता मी साईडला गाडी थांबवली होती आणि मला एकदम छान वास येत होता, सेंट येत होता. ते सेंट म्हणजे या गोष्टीचा पाहू शकता. हे आहे फणस. तिथे फणस विक्रेता एवढं मोठं फणस, या घागरी एवढं फणस होतं. तर तो फणस कापत होता आणि त्याचा सेंट एकदम भारी येत होता. तर मला वाटलं खूप दिवसांनी मी म्हणजे फणस खाल्लेलं नव्हतं. तर फणस कसे लागेल त्याची टेस्ट मला विसरून गेलो होतो मी, कारण 2008-9मध्ये मी फणस खाल्लं होतं. त्यानंतर मी आत्तापर्यंत फणस खाल्लेलं नव्हतं आणि मला त्याची टेस्ट विसरली होती. त्यामुळे मी ते फणस घेतलं. पण त्याची चव 1 ते 2च खाल्लो. त्याच्यानंतर मला एकदम असं तोंड भरून गेलं आणि थोडंसं ते आपण च्युइंगम खातो ना, बुबालू, तर सेम त्याच्यासारखा असा सेंट घुमत होता. तर त्यामुळं मी फक्त 2च फणसाच्या फोडी खाल्ल्यात आणि बाकीचे आहेत इथेच. दुकानदार बोलत होता, "अर्धा किलो देऊ का?" मी म्हणलं, "नाही बाबा, पावशेर दे. आज कसं लागते बघतो आणि मग नंतर बघू." तर ते म्हणला, "पावशेर घ्या," म्हणला, "आणि एवढं चांगलं लागतंय म्हणला तर उद्या डबल येशाल म्हणला माझ्याकडे घ्यायला." तर बापू मी काय येणार नाही तुझ्याकडं. लय दिवसानं लय दिवसानं खालो, पण तोंड भरून गेलं बाबा आता. खायची इच्छा राहिली नाही आता फणस बिनस. तर भेटूया मित्रांनो असं नाही का नवीन व्हिडिओमध्ये. आईनं मीठ मागितलं होतं आणि मी गिलास दिला नेऊन. तर असे व्हिडिओच्या नादामध्ये विसरून जाते माणूस. घ्या सांभाळून. काय झालं, ठसकाच लागला तुला तर? का? तिखट झाली का? राजगिरा तिखट झाला. बरं.